नमस्कार मित्रांनो, तर नव्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर ब्लॉगला सुरुवात करूया. चाललोय आज आम्ही मिरजेला, गाडीत बसलोय बघा. ड्रोनचं थोडं काम निघाले तर ड्रोनच्या इंजिनियरकडं ड्रोन रिपेअरसाठी मिरजेला चाललोय. आणि जाता जाता तासगावात थांबलोय, म्हणजे ट्रॅक्टरचा रोटरचा सॉफ्ट जो आहे तो खराब झाला आहे. तिथं शिंदे इंजिनिअरिंग वर्क्स नावाने दुकान आहे, तिथे रिपेअरिंगला टाकायला लागलेत. ते टाकले की आम्ही आता जाणार आहे डायरेक्ट मिरजेला. काल तासगावचा झाला रथोत्सव. दरवर्षी रथोत्सवाला पाऊस पडतोय. काल काय पाऊस पडला नाही, खरं आज पाऊस चालू झाला. रोटरचा सॉफ्ट टाकला इथे रिपेअरिंगला. इथं दुकान आहे आणि शेजारीच एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे बघा. इथे दोन कार्यकर्ते बसलेत आपल्या मंडळाचे. काय नाव आहे मंडळाचं? नाव आपलं अथर्व कुबरडाळे आणि हे पार्थ प्रवीण माळी. मंडळाचं नाव काय आहे मंडळाचं? मंडळाचं फिनिक्स ग्रुप. बर, आलं का? जोरात वाजते की. कितवीला आहे? मी 6वी आणि हे 5वी. आरती झाली का? होय होय, आज 8:30 वाजता या सगळ्यांनी. काय आहे? ही आरती. आरती महाप्रसाद कधी आहे? उद्या महाप्रसाद झाली बघा. मग या सगळ्यांनी बोलले होते. 100% यायचं महाप्रसादाला. कुठे यायचं? तिथं माग नाव सांगते कुंदी रोड तासगाव. मंडळाचं नाव? फिनिक्स ग्रुप. तर अरे भैया कॅमेरा खराब होईल की. भैया लागला की माझ्यावरच फटाकडे उडवायला लावायला. हां, जोरात वाजते. तर भैयानी कार्यकर्त्यांनी ह्या उद्या महाप्रसादाला बोलवलं आहे. तासगाव कुंदी रोडला तासगावात आहे बघा महाप्रसाद. उद्या नक्की या. लाईक सबस्क्राईब करायला सांग की. लाईक आणि सबस्क्राईब करा या व्हिडिओला. नक्की जरूर करा. तुम्हाला 2 लाख पैसे, तुम्हाला 2 लाख डायमंड्स भेटणार फ्री फायर खेळत असताना. बर, फ्री फायर व्हायला कार्यकर्ता भेटलाय आपल्याला आणि यांचं मंडळ आहे. तर जोरात बोललाय भाऊ ब्लॉगमध्ये. चला निघूया. झालं का रे? चला गाडी काढा, कमी घेऊ. तर निघाले बघा मिरजेला आणि पाऊस आत्ताच चालू झालाय जोरात. काय नाही मग टाकूया. जेट टाकायचं आहे म्हणजे वळवून आलो असतो. तर पेट्रोल पंपावर डिझेल टाका पाहिजे. डिझेल, पेट्रोल ना पण पाऊस येते काय. पंपावर उतरले बघा डिझेल टाकायला. पाऊस बघा, क्वालिटी पाऊस पडायला लागला. ओ 1000चं डिझेल टाका. आत्ता पेट्रोलचा दर आहे किती हो? डिझेलचा आहे का? डिझेलचा दर आहे आज 90 रुपये 70 पैसे. 1000 रुपयाला किती डिझेल येते बघू? 11 लिटर येतो. हो भाभी, काही जेवला नाही? हजार रुपयाला 11 लिटर आणि 30 मिली डिझेल आले. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापाशी आले आहे आपण आता. याच ठिकाणी काल उभा राहायला जागा नव्हती बघा. रथोत्सवाचं यात्रा भरलेली या ठिकाणी. आज मोकळं आहे सगळं. आणि काल नशीब चांगलं आहे की काल पाऊस पडला नाही. आजच्यासारखा जर पाऊस काल पडला असता तर मज्जाच होती काल. जयंतीची नाही ना, पाऊस पडला की जरा तेवढं एक काय होतं माहिती आहे, 4 व्हीलर चाललेला एक फायदा आहे. 2 व्हीलरवाली जास्त येत नाही गाडी. झाडा खाल्ले लपून कॅनमध्ये एक आले ते कसं आले माहिती आहे, एकच त्याचं रगात तर ताजा आहे तुझ्यासारखं. त्यामुळे ते आले. ओले चिंब झाले. ताज्या रक्ताची कशी थांबत नाहीत, किती पण पाऊस येऊ दे.
वय टप्प्यात असते 20-25 वयात असते कधी, त्यामुळे थंड वाजत नाही. विनायकला पण वाजत नाही थंड बरं का. जर्किंग बिर्किंग काय नको. स्ट्रॉंग बॉडी आहे. जरी पण आकाश पे असं किचन हात घालून गोळा. आता कसं झालं विनायकच्या बद्दलच बोलायला लागली आणि विनायकच कॅमेरा धरला, त्यामुळे त्याला कळलं नाही शूटिंग करू का नको. पॉज करू. पाळवे जाऊ कालचं. त्यांचं पाळणं खेळणं जाऊ. 100 रुपये तिकीट होतं यात बसायला का. वायपर जरा बंद करा नाही तर चालू कंटिन्यू बंद व्हायला. आधीच आपल्या आधीच नक्की लग्नाला 17 वेगळं झाली. 8 दिवस झालं संकटाला सामोरं आहे मी. अपूरवाडा भागात तुडुंब भरून व्हायला लागलाय. तसे वरण पाणी चाललं नाही. टाकी बंद करून आपण फिरत्या दिशेनं निघालेलो आहे. अचानक ठरले जेवायचं, भुका लागल्यात. सकाळी जरा नाश्ता केला होता, मग थांबलो इथे जेवायला. हॉटेल सोहमराज तासगावपासून सांगलीला जाताना कुमटा फाट्याच्या अलीकडे आहे हॉटेल. 1 नंबरचं क्वालिटी जेवण मिळते, तर बघूयात त्याला. हे गाडी चल की आत. तर आलोय बघा हॉटेल सोहमराजला. आता आहे बघा गजगजीत भरले. तर ऑर्डर दिल्या पंजाबी थाळी, 3 पंजाबी थाळीच्या ऑर्डर दिल्या. तर बसलोय आता, एक 10 मिनिटात ऑर्डर येईल. बघूया कशी डिश आहे. पंजाबी थाळी पहिल्यांदाच खायला लागलो. तर जेवण आलंय बघा, जेवायला आणि निम्म जेवण झाल्यावर व्हिडिओ करायला देण्यात आली. त्यामुळं पंजाबी थाळी मागवल्या. त्यात 3 भाज्या आहेत, 1 रस्सा वाटी आहे आणि रोटी आहे, राईस आहे, असं जेवण आहे. आणि जेवायचं नाही तर व्हिडिओ करायचं लक्षात नाही. चपचपीत जेवण चालू आहे. 1 नंबर क्वालिटी जेवण आहे बरं. तर तुम्ही पण कधी तर हॉटेल सोहमराजला भेट द्या. जेवण झाले आता घरघरीत. विनायक भैयानं मूठ भरून खडी साखर आणल्या वाटतं. खा नको मला. तर चला जाऊया, मिरजेला निघायचं आहे पुढं. पाऊस उघडला आता. तर ड्रोनचं काम करायला ड्रोनच्या इंजिनियरकडे आलो आहे. ते आहे मिरजेचं, मिरज MIDC मध्ये आहे ते लोकेशन. तर बघूया आता ड्रोनचं कसं कसं काम होतंय. एक खाली घेऊया का ड्रोन. चला मी एका हातानं धरणार आहे. थोडक्यात म्हणजे ते जे चालते 3 वर्ष झाली घेतं आपलं, आम्हाला पण तेवढं शिकून. मागा चंग भरलं कसं गाव कसं झालं त्याची. ते काय काय होते या साईडला बंद होते. हां खाली एक करायचं का 2 कुठलं ते खाली कुठं जायचं आपल्या साईडला तरी 2 असं बाहेर करतो. तरी पण बंद होते की ते दोघे होते. मी कधी केलं नाही तसं. असं बाहेर करायचं नाही हे असे. हां आम्हाला तुम्ही सांगितलं मी बघितलं तुम्ही चालू झालं पाहिजे काय तर कोणतं नवीन शोधलं असतं. नाही आम्हाला पहिले हे काय करायचं नुसतं काही नुसतं धरून पाहिजे शोल्डरला धरलं. हां बंद झालं. थ्रोटल मेन करायचं. त्यानं काय होतंय तुम्ही या गोल पण तिरको ओढायला पण लावताय. हां खाली इकडं पण तिरको ते तुमचं इकडे सारखं ठेवताना होते का.
की त्यामुळे झालं. नाही नाही ठेवल्याशिवाय ते ठेवल्यावर बंद करायचं असते हो. आता हे बंद ठेवताना ते खाली ओढून घ्यायला लागते. जास्त वेळ लागते हो ती. सेंटर प्रॉपर दाबला ना तिथे बरंच जमून घेऊ. हे दिसलं बघा. हां इकडची 2 आर्म बघा या साईडचे. तुला मोठे पडले काय आले काय कोणा काय नाही. आलेत का? सोनट दिला मग ड्रोन आहे की नाही आतापर्यंत 5-6 वेळा पडला. पण ज्यावेळेस असं ह्या झाडात अडकला होता असा एकदा पडलाय. उसात 2-3 वेळा पडलाय. त्यावेळेस काही झालं नाही. पण एवढं सोयाबीन उगवून यात पडल्यावर एवढं झालं. ड्रोनची ट्रायल घेतल्या आणि आता आपण घेतला इथं बघायला लागलो चेक करून काय काय जाईल काय नाही. चहा सांगितलाय मध्ये चहा प्यायला घेतलाय आपल्याला. चहा प्यायला नाही बिस्किट नको पुढल्या वर्षी चहा पिऊन घेऊया. काम चालू आहे इकडं माझं आमचं चहा प्यायचं काम चालू आहे. तिने आम्हाला ड्रोन दिला आहे. तिने कॅम्प्युटरला जी सेटिंग दिली ती आपण ती वेगळं पडते काय सेम असते ना सगळ्यांचं. कंट्रोलरवर आहे काय सिस्टीम वापरते काय. ड्रोनचा एक छोटासा फॉल्ट गावला आहे त्यामुळे खोलले बघा ड्रोन. याचं एक आर्म बदलायला घेतलाय आता. आणि नाईक भाऊ टेन्शनमध्ये आहे. हसू नको टेन्शनमध्ये म्हणायला लागली मी हसायला लागलोय. आता किती वेळ लागतोय बघा. आता वाजले किती 5 वाजले. अजून किती वेळ लागतोय बघायचं आहे. आणि कुत्रे एकसारखं मध्ये मध्ये यायला लागले. तर आता ड्रोनचे इंजिनियर म्हटले आज काय होत नाही. ऍडमिट करून आलोय. त्याला ॲडमिट करून आले ICU मध्ये. तर उद्या आणि परत येणार आहे. आता ड्रोन त्याचं रिपेरिंगला टाकलाय आणि आता घरी निघाले. तासगावच्या रथोत्सवात जी पाळणं आल्यात त्यात काल बसायला भेटलं नव्हतं. तर आज आलोय बघा गर्दी नाही. आता बसणार आहे पाळणं. अरे लय उंच आहे बाबा. भैया बसवा की आम्हाला. तर विनायक खूप एक्साइटेड आहे बसण्यासाठी. हिप हिप अरे जरा भीती पण वाटायला लागल्या बरं का. बसलेलो आहे तर बघा काय होते. जिवंत मागायला येते का बघायचं आपल्याला फक्त. कसं वाटतंय. जन्नत जन्नत. तासगाव कुठं आहे बघा. तासगाव गणपती मंदिर बघा. अरे घुमा जोर से घुमा. बल्ले 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 बल्ले.
क्या होता माझ्या गावी? अरे कसा आहे पाण्यात बसलाय भाऊ. डरने का नाही रे बाबा. तासगाव देखो तासगाव. मजा येते काय भावा. हे तासगावचे बघा वाडा. अरे गो हायवे बघा तासगावचा कसला दिसते रे बाबा. हा काय ना जाता है पब्लिक. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. है मेरा क्या बिगड़ा तेरा तुझे तो नया यार मिल गया. रोडाला फिरवायला लागले ते काही दिवस. बाद झालं एवढंच बाबा. किती फिरताय बघा. ते काय करायचं माहिती आहे? नवीन गिरायक आले तरच थांबवू दे. बहुत मजा आएगा. आणि आनाही नाही चाहिए 10 मिनट. झोपू खाली मी जरा चांगलं. तर भावानो काय झाले माहिती आहे प्रॉब्लेम. त्याने आम्हाला बसवले पाळण्यात. तर पाळणंवाला काय करायला लागले नवीन गिरायक असल्यावर का आम्हाला काय उतरवायचं नाव घेऊन झाले. लागले येणं काढाय म्हणून सुट्टी झाले. आता किती वाजेपर्यंत बसवते काय कळणार. काय विषय भाऊ काय नाही. कसं वाटतंय. बरं वाटतंय. तर रे का नाही ना तुझा आला. डरेगा नहीं. कुछ भी होने. ये पूरा सपड हो गया तभी मैं डरेगा नहीं. अर्धा तास झालं फिरवायला लागले. टक्कुरं फिरले काय कळण झाली. आम्हाला काय थांबवायचं दिसून झाले. अरे थांबव बाबा थांबव. घरला जायचं आहे बाबा थांबव. त्याला दुसरी कोण कस्टमर येत नाही तोपर्यंत फिरवायला लागले बघा. अर्धा तास झालं फिरवायला लागले. बहुतेक कोण आले थांबायला लागले. ब्रेक धरलाय. मत रोको. तू पहिले बसले आपण नसते उतरले. ए झालं काय. क्या है यार पहले वो बैठे हैं यार. हो बैठा पहिले. क्या यार भाई ये कुछ अच्छा नहीं किया तूने. किधर से पैसा फिट्या. तर अर्धा तासभर पाळण्यात बसलो मित्रांनो आणि परत गेलो घरी गेल्यावर विकास क्रांती मंडळाचा होता रेकॉर्ड डान्स स्पर्धा बघितला. तो मी लाईव्ह व्हिडिओ केला आहे. तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकताय. तर हा व्हिडिओ इथंच संपतोय. धन्यवाद.